नमस्कार मित्रांनो, तब्बल 20 वर्षांनी पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे। यामध्ये पद्मसिंह पाटील आणि इतर 8 आरोपींना पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष सोडलेलं आहे। त्यामुळे आता पवनराजेंचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर कोणता निर्णय घेणार, त्यावर उबाठा सेनेचं भवितव्य अवलंबून आहे। या पारंबीला उबाठा सेना लटकत आहे। त्यांना मनापासून असं वाटतंय की न्यायालयाचा निकाल विरोधात गेल्यामुळे ओमराजे निंबाळकर एकनाथ शिंदेंसोबत जाणार नाहीत, कारण एकनाथ शिंदे पद्मसिंह पाटील यांची भगिनी असलेल्या सुनेत्रा ताई पवार यांच्या सरकारमध्ये आहेत। तसंच त्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील भाजपाचे आमदार असल्यामुळे ओमराजे आपल्या वडिलांच्या हत्यारांशी संबंधित लोकांच्या आघाडीमध्ये जाणार नाही। ते आपल्यासोबतच राहतील। ते आपल्यासोबतच राहिले की एकनाथ शिंदेंसोबत जाऊ इच्छिणाऱ्या खासदारांची संख्या 5 होईल। 5 झाले की 2/3 बहुमत किंवा 2/3 संख्या नसल्यामुळे त्यांचं बंड थंड होईल आणि हे 5ही खासदार निलंबित होतील आणि मग आपल्याला फुशारकी मारता येईल की बघा कसा कट हाणून पडला। म्हणजे मोठी विचारशक्ती, कल्पनाशक्ती, कारण ही सगळी गोष्ट इतकी गुंतागुंतीची आहे आणि त्यामुळे उबाठा सेनेची आशा किती निराशाजनक आहे ते समजणं गरजेचं आहे। तसं बघायला गेलं तर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर चुलते धाराशिव जिल्ह्यातले, म्हणजे असं नाही की काही राजकारणात एकमेकांचे शत्रू असलेले लोक, वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या विचारधारेचे होते, एकाच घरातले, पण जिल्ह्यावरच्या राजकारणावरचं वर्चस्व यासाठी दोघांच्यात संघर्ष निर्माण झाला। पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, पवनराजे निंबाळकर काँग्रेसमध्ये राहिले। म्हणजे मूळचे सगळे काँग्रेसच, त्यातले पद्मसिंह पाटील शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीमध्ये गेले, हे काँग्रेसमध्ये राहिले। आणि 3 जून 2006 पवनराजे निंबाळकर यांची त्यांचा चालक समद काझी का काहीतरी नाव होतं, त्याच्या सकट हत्या करण्यात आली। रस्त्यात गाडीवर, म्हणजे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आणि त्यांची हत्या करण्यात आली। या सगळ्या कटामागे पद्मसिंह पाटील आणि त्यांचे जवळचे सहकारी आहेत असं आरोपपत्र दाखल केलं होतं। खटला CBI कोर्ट, म्हणजे CBI चालवत होती, CBI तपास केला होता। 20 वर्ष खटल्याचा निकाल लागला नव्हता। पद्मसिंह पाटील वयस्कर असल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे सगळे आरोपी जामिनावर बाहेर होते आणि त्यामुळे हा निकाल लागणार तर त्याचं काहीतरी क्लोजर होणार अशी अपेक्षा सगळ्यांना होती। पण न्यायालयाने पद्मसिंह पाटील यांना निर्दोष सोडलं। आता जेव्हा पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली तेव्हा त्यांचे पुत्र ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या निवडणुका शिवसेनेकडून लढवल्या आणि आमदारकीच्या निवडणुकीत ते विजयी झाले आणि त्याच्यानंतरही ते खासदारकीची निवडणूक लढून ते 3 वेळा खासदार झाले। आत्ता ते उबाठा सेनेमध्ये आहेत, म्हणजे जे खासदार उबाठा सेनेच्या तिकिटावर निवडून आले त्याच्यात ओमराजेंचाही समावेश आहे। आता या 9 खासदारांपैकी 6 खासदार फुटले अशी बातमी सगळीकडे प्रसिद्ध झाली, पण तरी देखील अशा बातम्या सरफेस होत राहिल्या, सोडल्या जात होत्या की जरी 6 खासदार असले तरी त्या 6 जणांनी सह्या केलेल्या नाही आहेत, सह्या 5च जणांच्या आहेत आणि ओमराजे निर्णय घेणार आहेत। त्यातल्या राजदीप सरदेसाईंनी वगैरे तर अशी पुडी सोडली की ओमराजेंनी
सरकारवर असा दबाव आणला आहे की न्यायालयाचा निकाल माझ्या बाजूने लावा तरच मी तुमच्या सोबत येईन, अन्यथा मी उबाठासोबत जाईन. म्हणजे बघा, राजदीप सरदेसाईची राजदीप आहे असल्यामुळे तो विचार करण्याची ताकद खूप मोठी आहे आणि त्यामुळे न्यायालय वगैरे सगळी मोदी सरकारच्या खिशात असल्यामुळे न्यायालयाचा निकाल फिरवा आणि पद्मसिंह पाटील यांना दोषी घोषित करा, तर मी या 5 खासदारांसोबत येईन आणि एका प्रकारे उबाठा सेनेत फूट पडेल आणि 6 खासदार सोबत आल्यामुळे रालोआची संख्या, NDAची संख्या 6 वाढेल. भाजपचं 2/3 बहुमत मित्रपक्षांसह सिक्युअर होईल, अशी अट ओमराजेंनी घातली. असं राजदीप सरदेसाईंच्या मनात विचार येऊन गेला की बघा कशी न्यायव्यवस्था वगैरे सगळं खेळणं आहे देशामध्ये. पण उबाठा सेनेला ती आशा होती की जर तो निकाल विरोधात गेला, कारण बाजूने निकाल आपल्याकडे लागतच नाही, जर लागायचा असता तर हे सगळं दिशा सालियन, सुशांत सिंग राजपूत यातही न्यायालयाचं तेच गोष्ट झालेले आहेत ज्या या बाबतीत झालेल्या आहेत. आणि जिथे त्यामुळे राजकीय नेत्यांवर आरोप होतात तिथे आरोप होतात, पुढे फारसं काही होत नाही. ही भारताची वस्तुस्थिती आदित्य ठाकरेंपेक्षा, उद्धव ठाकरेंपेक्षा, संजय राऊतांपेक्षा इतर कोणाला ठाऊक असणं शक्यच नाही आहे. आणि त्यामुळे त्यांना आशा होती की जर या खटल्याचा निकाल विरोधात लागला, म्हणजे या सगळ्या पद्मसिंह पाटील आणि या सगळ्यांना शिक्षा झाली नाही, तर मग कसं होईल की पद्मसिंह पाटलांचे चिरंजीव राणा जगजितसिंग पाटील भाजपात आहेत, त्यांच्या भगिनी सुनेत्रा वहिनी राष्ट्रवादी काँग्रेस आहेत जे भाजपासोबत आहेत. आणि आता जर एकनाथ शिंदेंच्या पक्षात जायचं असेल तर म्हणजे हे सगळे आपण आपल्या वडिलांच्या ज्यांनी हत्या केली असा आपला समज आहे, संशय आहे, आरोप आहे, त्यांच्याच नातेवाईकांबरोबर मांडीला मांडी लावून आपण सत्ताधारी पक्षात बसणार, त्याच्यापेक्षा आपण विरोधात राहून संघर्ष चालू ठेवू असं वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे हा निकाल लागल्यावर दोन्ही सेना, त्यांचे नेते, पदाधिकारी यांनी ओमराजेंच्या घराभोवती गर्दी केली की शिष्टाई, म्हणजे महाभारताच्या युद्धापूर्वी भगवान श्रीकृष्णांना आपल्या बाजूला आणण्यासाठी जशी कृष्णशिष्ट, म्हणजे एकीकडे अर्जुनही गेला होता, एकीकडे म्हणजे दुर्योधनही गेला होता, हे सगळेजण श्रीकृष्णाला आपल्या बाजूला वळवण्याला. इथे कलियुग आहे आणि कलियुगातलं राजकारण, महाराष्ट्रातलं राजकारण तर कलियुगातलं कलियुग आहे. आणि त्यामुळे एकेका खासदाराला त्याची किंमत, त्याला आपल्या बाजूने वळवण्यासाठी काय काय प्रयत्न केले जातील, काय काय नॅरेटिव्ह रचले जातील, आणि ते सगळं आता सुरू आहे. आता ओमराजे कोणता निर्णय घेतात त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. पण बऱ्याच जणांना वाटतंय तसं काही होणार नाही, कारण ओमराजेंनाही जाणीव आहे की सत्ता कुठे आहे, भविष्य कुठे आहे, राजकारणात राहायचं तर कुठल्या दिशेने जायला पाहिजे. पण तरीही जे त्या आस लावून बसलेले होते त्यांना तो विचार खुशाल करू दे. मला असं वाटतं की पुढच्या 1-2 दिवसामध्ये ओमराजे निर्णय घेतील असं सांगितलं जात आहे. तसंही लवकरच लोकसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि हे पावसाळी अधिवेशन सुरू झालं की दूध का दूध, पाणी का पाणी हो जाएगा असं म्हणतात, तसं होणार आहे. आणि त्यामुळे तोपर्यंत ज्यांना हा निकाल विरोधात लागल्यामुळे ओमराजे आपल्याबरोबर येतील असं वाटत आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंचा मुखभंग होईल आणि भाजपाचा मनसुबा धुळीस मिळेल असं ज्यांना वाटत असेल आणि ज्यांना हे साजरं करायचं असेल, त्यांची राजकारणाची समज एवढीच आहे असं सांगावंसं वाटतं. राजकारणात माणूस स्वतःच्या भविष्याचा विचार करतो. या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी असतात, पण अर्थात मी त्याच्यावर भविष्य कथन करण्यापेक्षा या सगळ्यात 2 दिवसाची प्रतीक्षा केलेली चांगली गोष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.